विशाल शान आणि माझी जान किरण इथंच राहते. पण तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखत नाही. बरोबर आहे म्हणा. तुम्ही आमच्या कोठीवर येता म्हणजे अनोळखीच असता बरं का. हे बोलले. मी कोण हे महत्वाचं नाही. अच्छा. मला किरणशी भेटायचं आहे, तिला बोलवा. काय भाऊ आता चाला आणि किरण आहे का किरण आहे का किरण आहे का. आता मला एक सांगा, या वयात मला कोणी आवाज देणार आहे का? नाही ना. अरे जो येतो तो किरणच म्हणतो, जो येतो तो किरणच म्हणतो. हे बघा, तुम्ही जरा बसा बसा, निवांत बसा, चहा पान घ्या, मान पान घ्या. तेही नसल जमत तर देश घ्या, मोहाची घ्या, पण आराम. मी तर बसण्यासाठी आलो नाही. तुमचा जर का समज असेल ना की मला किरण मध्ये इंटरेस्ट आहे, तुमचा गैरसमज आहे. वा महोदय, वा वा वा. म्हणजे टाकाला येत आणि भांडई लपवता. वा तुम्हाला येतो का समजलं ना? महोदय, मोठ्या मोठ्या गोष्टी करू नका. तुमच्यासारखे जवान लोक माणुसकी खेळून येतात. एकदा का आमच्या किरणच्या नजरेला नजर मिळाली रे मिळाली की माणुसकी सोडून इथून निघून जा. बरोबर आहे. माणुसकी बदलवायला तुमच्यासारखे दलाल बसले आहेत नाही ते. लोकांना काय आम्ही निमंत्रण देत नाही. या आमच्या येण्यास मात्र कौतुक करा, द्यायचं काय? म्हणून त्या साध्या भोळ्या आणि सरळ अविनाशला तुमच्या मोहजाळ्यात पाडून त्याचा संसार उद्ध्वस्त केला आणि म्हणूनच तो अविनाश हॉस्पिटलमध्ये बेहोश अवस्थेमध्ये असताना स्वतःच्या पत्नीचं नाही तर तो किरणचं नाव घेतो आहे. अविनाश बाबू हॉस्पिटलमध्ये? हो. तर तू आहेस ना? तू एक काम कर, आतमध्ये घेऊन जा. यांना चला, मान, पांडे, चहा, पांडे, चहा. देशी दे, देशी दे. हो महोदय, असलं घाणेरडे व्यसन मी करत नाही. आणि हो, तुमचा जर का प्लॅन असेल ना तर तो फेल ठरेल. महोदय, बघितला आलाच कशाला? आलाच कशाला? तुम्हाला माहित आहे का? या रखवार राणीच्या कोठीवर बोलायला नाही, उभं राहायला सुद्धा पैसे फेकावे लागतात. मला माहिती आहे, कमीण्यांची आणि हराम्यांची जात एकच. तुला पैसा हवा होता ना, पैसाच घे. बघा, जे काही बोलायचं आहे ना तुम्हाला लवकर बोला आणि निघा. वा किरण वा. मी तुला एक जाब विचारायला आलो. का गं? काय मिळतंय तुम्हाला? काय मिळतं तुम्हाला एखाद्याचा परिवार उद्ध्वस्त करून? सांग ना, काय मिळतं? हे बघ, मी तुला खूप चांगला सल्ला देतो. खूप चांगलं सौंदर्य आहे. त्या देवाणी त्या स्वर्गातील अप्सरांचा रंग काढून कदाचित तुला दिला असेल. असं सुंदर असं वर्णन शब्द सुद्धा अपुरे पडतील का तुझं वर्णन करताना. पण त्या सौंदर्याचा उत्सव या बाजारात विकण्यासाठी नव्हे,